ओय मॅन ऑफ द मॅच या रमेश टर्ला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच स्वयंसेवक 1 2 3 4 5 6 7 8 जण एक जागे आपला फाका ना आता बोल फाका ना गार रटले काय यस गौतमची 2 ठिकाणी गरपट्टी आहे. चला सलामीची जोडी आपण पाहू शकाल. तुषार स्ट्राइक एंडवरती खेळताना पाहायला मिळेल. नो स्ट्राइक एंडवरती राज खंडवी आपल्याला खेळताना पाहायला मिळेल आणि गोलंदाजी मार्कोजी युवराज ग्रीन आर्मी बांगरवाडी क्रिकेट संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे. मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थाने हा क्रिकेटचा सोहळा रंगत असताना आपल्याला पाहायला मिळतो. पाण्याचं व्यत्यय येतं परंतु त्यावरती भरपूर मेहनत घेतली जाते आणि पुन्हा एकदा शेड्यूलला सुरुवात होते. आयोजकांचं कौतुक. आयोजकांचं कौतुक करावं लागेल. कितीही अडचणी आल्या तरी त्या अडचणीमध्ये कायम सामोरे जाताना आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. तुषार आहे स्ट्राइक एंडवरती. युवराज तयार गोलंदाजी मार्कवरती. पहिलाच बॉल थोडासा बाउन्स झाला. फलंदाज थोडासा स्लिप झालेला आहे. खेळपट्टी ओली आहे. थोडीशी ग्रीप देखील व्यवस्थित बसत नाहीये परंतु प्रयत्न हे अतिशय चांगले केले जात आहेत. प्रयत्न करावेच लागणार आहेत. आज खऱ्या अर्थाने आपल्याला ज्यावेळेस आपण मैदानात खेळतो तेव्हा आपल्या गावाचं नाव सातत्यानं आपल्या पाठीशी असतं. यावेळेस हो चेंडू हवेत आहे. उंच आहे. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करेल. एक सिंगल वेगानं बनलेले आहे. दुसरीचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा. चांगले क्षेत्ररक्षण चांगली बॅटिंग. संघर्ष सुरू आहे. डोंबरेवाला खेळ आहे कमी आला पण काय सांगायचं आहे टाळ्या वाजवा मात्र गडी मजबूत आला. 3 टीमा होतील. मैदानाच्या आतमध्ये पहा इथे 2 धावा आलेल्या आहेत. या 2 धाब्याने संघाचं खातं खुलं झालेलं आहे. गोलंदाज पुन्हा एकदा युवराज. ओहो वेग भन्नाट होता. टप्पा अचूक होता आणि त्यावरती इथे अगदी आपण पाहू शकाल असं तिसऱ्या पंचांची मदत घेतलेली आहे वाईट साठी. चॅलेंज केलेला आहे पंचांच्या निर्णयाला आणि निश्चित तिसऱ्या पंचांची मदत इथे घेतलेली आहे. फलंदाज सहमत नाहीये की इथे पंचांचा निर्णय थोडासा सहमत नाही कारण ज्यावेळेस स्ट्राइक एंडचा फलंदाज खेळतो तेव्हा नॉन स्ट्राइकचा फलंदाज असतो तोही लक्ष ठेवत असतो परंतु अगदी इथे थर्ड इलेव्हन लिगली चेंडू आहे. पंचांकडे दाद मागत होते परंतु पंचाने दाद ही पेटाळवलेली आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. यावेळेस फटका जबरदस्त आहे. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू सीमारेषा क्लिअर करत असताना तुषार वेंगालच्या बॅटमधून आलेला हा खणखणीत षटकार. षटकार आलेला आहे. जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळालेला आहे. एक चांगली बॅटिंग चांगल्या गोलंदाजासमोर करणं हे तुषार जाणतोय कारण अनेक वेळा आपण पाहिलेलं आहे तुषार ज्यावेळेस मैदानामध्ये खेळपट्टीवरती शेवटपर्यंत राहतो तेव्हा तो टार्गेट कधीच बघत नाही. टार्गेट किती द्यायचं हे त्याला कधी समजत नाही आणि टार्गेट आहे किती ते चेस करायचे ते त्याला समजत नाही. असे अनेक वेळा त्याची बॅटिंग आपण यावेळेस हो फटका इष्टा कव्हरला. कव्हर ड्राईव्हचा अप्रतिम नजराना बॉल वनवाऊन सीमारेषा क्लिअर करत असताना मिळतील धावा. या बॉलवरती 4 धावा. चौकार आलेला आहे. एक चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालेली आहे. सुरुवात जी संघर्षाची होताना आपल्याला पाहायला मिळाली. तुषार मेंगाळच्याच आक्रमण सुरू आहे. गोलंदाज युवराज तयार आहे. यावेळेस हो फटका. आता यावेळेस हो
प्रयत्न भरपूर आहेत. मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल इथे कंप्लीट झालेले आहे. जबरदस्त क्षेत्ररक्षण झालेलं आहे. आणि आता यावेळेस इथे एक सिंगल आलेले आहे. सिंगलच्या मधून पंचषटक समाप्त. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि धावा धावफलकावरती आहेत 13 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये 13 धावा, त्यामध्ये एक चौकार आलेला आहे, एक षटकार आलेला आहे. म्हणजे 2 मोठाले फटके येऊन देखील थोडस धावफलक हा कमबॅक स्वरूपात आपल्याला पाहायला मिळालेला आहे. धावफलकाला हवा तसा वेग देता आलेला नाहीये. इथे पहा गरमागरम थंडीचं वातावरण, त्यामध्ये गरमागरम वडा आला, त्यावरती भेटणारी लवंगी मिरचीचा तडका. पण फोडणी देताना असं देता का खेळाडूला वर तर खवं उधाई लागली पाहिजे. चल महेश पिचड गोंगाट बंद कर. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. गुरुवाला यावेळेस गोलंदाजी ट्रॅक वरती दुसरे षटक आता साडी समोर आहे तुषार मेंगाळ, ज्याच्या बॅटमध्ये एक जबरदस्त खेळ आपण पाहिलेला आहे. आणि इथे आता या मॅच मध्ये पहिला डाव सुरू आहे. चला मित्रांनो, तुम्हालाच खेळायचं आहे. पुन्हा पाऊस आला तर पुन्हा व्यत्यय येऊ शकतो, त्याच्यामुळे आपण वेळेसाठी थोडस सहकार्य करा. यावेळेस हो बॅटच्या आतमधली कडा घेतलेली आहे. हवा तसा प्रॉपर चेंडू मिडलिंग होऊ शकला नाहीये आणि तिथे मात्र जरूर डॉट चेंडू आलेला आहे. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालेला आहे. गुरुच्या माध्यमातून स्ट्राईक केलेली तुषार मेंगाळ. या तुषार मेंगाळचा खरा तर इतिहास जर आपण पाहिला तर सातत्यानं त्याचा इतिहास तो एकदा टिकल्यानंतर तो नेहमी फटकेबाजी शिवाय तो सिंगल डबल पेक्षा जास्त करून फटकेबाजी ही नेहमी आपण पाहत आलेलो आहे. आणि इथे आलेले एक सिंगल धाव आलेली आहे. सिंगलच्या मदतीनं संघास धावफलक 14 धावा. बिरसा 11 डोंबेरवाडी क्रिकेट संघाच्या या धावफलकावरती राज कणवी बराच उशिराने यावेळेस आता स्ट्राईक एंडवरती खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. भरपूर उशीर झालाय करा त्या नॉन स्ट्राईकला त्याला आपण पाहिलं होतं. यावेळेस आता स्ट्राईक एंडवरती गुरु आहे समोर गोलंदाज. यावेळेस समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न, शॉट करण्याचा क्षेत्ररक्षक एका हाताने प्रयत्न केले, नाही यशस्वी झाले. दुसरीचा प्रयत्न केला, धावाची संधी. राज कणवी डेंजर एंडला वाईट थ्रो आलेला आहे. 2 धावा तर बनलेला आहे. तिसरीचा प्रयत्न, तिसरीही इथे कंप्लीट. 3 धावा कंप्लीट. तीन धावा इथे कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. एक चांगली खऱ्या अर्थाने क्षेत्ररक्षणामध्ये एकमेकांना साथ देणं फार इम्पॉर्टंट आहे. यावेळेस चांगला चेंडू आहे, जबरदस्त अचूक टप्पा, वेग देखील तेवढाच होता आणि ते निर्धाव चेंडू यावेळेस आपल्याला पाहायला मिळालेला आहे. गुरुच्या माध्यमातून यावेळेस निर्धाव चेंडू आलेला आहे. धावफलक जो आपण पाहतो बिरसा 11 डोंबेरवाडी संघाला फाईट स्कोर उभा करणं फार इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला धाबा बनवावा लागतील आणि या धाबा जर आपण बनवल्या नाही तर कदाचित आपल्याला त्याचा जो परिणाम आहे. बॅटची आतमधली कडा घेतली, शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक त्याला बीट केलेला आहे. चेंडू डीप फाईन लेग मध्ये सीमारेषा क्लिअर करत असताना वेगाने जाऊन पोहोचलाय. 4 धाब्यांसाठी येतील धाबा या बॉलवरती. 4 21 धाबा. 21 धाबा. कशाही धाबा आल्या तरी चालतील, त्या धाबा येणं महत्वाचं आहे आणि त्या धाबा येत आहेत. पहा, जर एखादी गोष्ट तुम्हाला करायची असेल तर तिच्यासाठी तुम्ही प्रयत्न करत असाल तर कुठल्या ना कुठल्या गोष्टीनं ते यश जर तुम्हाला साध्य होत असेल तर ते यश तुमच्यासाठी चांगलं असतं, भले ते कसंही का असे ना. आणि तेच आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. मैदानाच्या आतमध्ये ओव्हर क्रमांक 2 चा खेळ संपलेला आहे. धावफलकावरती 22 धावा. 11.00 ची धावगती सध्याच्या स्थितीला मेंटेन केलेली आहे या 2 षटकामध्ये बॅटिंग करणाऱ्या बिरसा 11 डोंबेरवाडी क्रिकेट संघाने. शेवटचे षटक कुणाच्या खांद्यावरती आता जबाबदारी दिली जाईल. अशोक आलेला आहे. षटक क्रमांक 3 अशोकनं आपल्या खांद्यावरती घेतलेले आहे. कदाचित प्रवीणनं स्वतःला थांबवलेला आहे, कारण प्रवीणकडे देखील व्हेरिएशन भरपूर आहे. परंतु इथे थांबवणं या सगळ्या षडयंत्रांचा वापर परिस्थितीनुसार तुम्हाला बदलावा लागतो. एखादा रस्ता खराब असेल तर दुसऱ्या रस्त्यासाठी तुम्हाला जाताना पर्यायी म्हणून त्या रस्त्याकडे पाहावं लागतं, पर्याय शोधावाच लागतो.
यशापर्यंत जायचं असेल तर तुम्हाला संघर्ष करावा लागतो आणि यशाला कधीही शॉर्टकट मिळत नाहीये. त्याच्यासाठी तुम्हाला संघर्ष हा नेहमी करावाच लागत असतो. आज कदाचित त्या पद्धतीने संघर्ष कोण करणार आणि टॉप 4 मध्ये जो कुठला संघ दाखल होणार ते आपल्याला पाहायला मिळेल. कालच्या दिवसामध्ये टॉप 4 मध्ये संघ दाखल झाला जे गावदेव क्रिकेट संघ जांभूळवाडी, पहिला संघ टॉप 4 मध्ये दाखल झालेला आहे. आता इथे आज कशा पद्धतीनं कुठला संघ टॉप 4 मध्ये, तिसऱ्या फेरीमध्ये जे खंडोबा सिंगापूर हा संघ तर दाखल झालाय आणि त्यांच्या विरोधात कुठला संघ खेळताना पाहायला मिळेल. चला, अशोक आलेला आहे. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये तिसरा हातांसाठी अशोक. इथे खडे खडे फटका जबरदस्त आलेला आहे. तुषार मेंगालच्या बॅटमधनं पहिलाच बॉल अशोकचा, त्यावरती प्रहार षटकार. जबरदस्त फटका आला, षटकार आला. षटकारांना धावसंख्या 28 वरती जाताना पाहायला मिळेल. कमबॅक करण्याची गरज असेल अशोकला, धाबा बनवायची गरज असेल तुषारला. यावेळी सिकिल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, प्रवीण बॉल खाली ड्रॉप. एखादा हार्ड हिटर विस्फोटक खेळाडू असेल तर त्याच्यासाठी या प्रकारचं जीवदान म्हणजे कदाचित ते जीवदान त्याच्यासाठी अतिशय महत्वाचं असतं. कारण एखाद्या खेळाडूला जीवदान दिल्यानंतर तो बिनधास्तपणे खेळतो, कारण त्याला माहित आहे मी संघर्ष केलेला आहे, त्या संघर्षामधून मी गेलेलो आहे, मला भय नाही, मला भीती नाही. हा षटकार आला. कदाचित जो झेल सोडला नसता तर कदाचित हा षटकार थांबला असता. आणि एखादा खेळाडू जर तेच असतं की त्याचा आत्मविश्वास हा नेहमी वाढत असतो, त्याला भय भीती कसली नसली तर तो कुठल्याही क्षणी कुठल्याही अवघड प्रसंगी तो प्रतिहार करत असतो. 34वा ज्या धावफलकावरती आहेत. चांगली फटकेबाजी सुरू आहे. अक्रॉस लाईन यावेळेस कुर्ले क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न आणि तिथे मात्र हा टाकलेला हा चेंडू डॉट आलेला आहे. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालेला आहे. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. सध्याच्या स्थितीला बॅटिंग करणारा संघ बिरसा 11 डोंबिवली, परंतु इथे त्या धावा थांबवायच्या आहेत. ग्रीन आर्मी बांगरवाडी क्रिकेट संघाला यावेळेस हो कदाचित प्रयत्न केले असते तर सहजरित्या एक धाव बनू शकली असती, परंतु नाकारलेला आहे. तुषार स्वतःवरती जबाबदारी घेतलेली आहे. त्याला माहित आहे की मी षटकार ठोकू शकतो, चौकार ठोकू शकतो, त्यामुळे कदाचित स्ट्राईक आपल्याकडे घेतलेली असावी असा अंदाज जो लागला आहे. पुन्हा एकदा अशोक. यावेळेस फटका चांगला आहे गॅप मध्ये आणि हेच तर चित्र. आणि याचसाठी त्याने स्ट्राईक आपल्याकडे का घेतली होती हे सांगत असताना शेवटच्या बॉलवरती चौकार ठोकलाय. टार्गेट दिलेला आहे. धावा पहिल्या डावामध्ये बिरसा 11 डोंबिवली 38 आणि 39 धावांची गरज आहे ग्रीन आर्मी बांगरवाडी क्रिकेट संघाला. 38 बनल्या, 39 ची गरज. चला, जे खंडोबा क्रिकेट संघाचा रमेश आपली मॅन ऑफ द मॅच आपण घेऊन जायचं आहे. तुमचा कर्ज जे आमच्या अंगावर ठेवू नका. या तरी हरकत नाही. मॅन ऑफ द मॅच आपण देत आहोत अनिल मेंगा ज्यांच्या शुभ हस्ते रमेशला. चांगला खेळ जो त्याचा कॅमेरामन पहा साइड अँगल, कॅमेरामन फोकस करो. चांगला खेळ जो आपल्याला रमेशचा पाहायला मिळाला. संघ अडचणीत होता, संघाला तारायचं होतं, सारायचं होतं, या सगळ्या गोष्टी त्याला करायच्या होत्या. त्या सगळ्या गोष्टी होताना पाहायला मिळाल्या आणि बघता बघता तो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच राहिलेला आहे. संघाला तिसऱ्या फेरीमध्ये नेलेला आहे. 39 धावा बनवायच्या आहेत ग्रीन आर्मी बांगरवाडी क्रिकेट संघाला. पहिल्या डावामध्ये 38 बनवलेले आहेत बिरसा 11 डोंबिवली क्रिकेट संघाला. चला बॅटर आपण चेंडू द्या बॅटरला.
मैदानाच्या आतमध्ये यावेळेस सलामीची जोडी दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. प्रवीण आणि रवी किरण दोन सख्खे भाऊ यावेळेस मैदानात दाखल होत आहेत. धाब्यांची गरज आहे. 39 धाबा बनवायच्या आहेत. या मैदानामध्ये सगळ्या धाबा सगळ्या तुमच्यासाठी बनू शकतील असा विश्वास जो खऱ्या अर्थाने या मैदानांना अनेक क्रिकेट संघांना दिलेला आहे. फक्त त्या विश्वासाची जागा तुम्हाला शोधता आली पाहिजे आणि त्या विश्वासाने तुम्हाला कामगिरी करता आली पाहिजे, तर आपण कामगिरी करू शकता. आणि कितीही धावा डिफेन्स करायच्या ह्याही आत्मविश्वास या खेळपट्टीने या मैदानात दिलेला आहे. ते म्हणजेच आपण मागच्याच मॅच मध्ये बिरसा 11 डोंबरवाडी संघाचं उदाहरण पाहिल्यानंतर ते दृश्य आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. म्हणजे सगळ्या गोष्टी या मैदानावरती घडत आहेत. धावा चेस होत आहेत, धावा थांबतायत, या सगळ्या गोष्टींचा उलगडा या मैदानावरती झालेला आहे. पहिलाच बॉल रवी किरण इथे पहिल्याच बॉलवरती अटॅक चढवलाय, पहिल्याच बॉलवरती ठोकलाय रवी किरण. षटकार. पहिल्याच बॉलवरती मोठा प्रहार. समोरच्या दिशेला यावेळेस पिक करण्याचा प्रयत्न होता परंतु जमलं नाही. मॅच बॉल आला पहा, मॅच बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु जमलं नाहीये. तिथे आलेला हा डॉट बॉल आलेला आहे. पहिलाच बॉल जबरदस्त फटका होता. टायमिंग अतिशय चांगलं होतं. ओहो जीवदान मिळालेला आहे रवी किरणला. ज्या रवी किरणला पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकला होता त्या रवी किरणला जीवदान. आता हे जीवदान आहे की अजून काही कदाचित पहा. ओलसर मैदान असल्यामुळे या सगळ्या गोष्टी या घडणारच. कारण ज्यावेळेस सुका मैदान असतं त्यावेळेस प्रॉपरली मैदान हे साथ नेहमी देत असतं. इथे हो जरूर शॉर्ट थर्डमॅनला शतरक्षक होता. होम शतरक्षण चांगलं झालं आणि अखेर तिथे आपण पाहिलं तर धाव वाचवण्यात यशस्वी ठरलेत. चांगले प्रयत्न सुरू आहेत. मैदानाच्या आतमध्ये जरूर या धाबा वाचल्या पाहिजेत, या धाबा बनल्या पाहिजेत. बॅटिंग करणारा संघ धाबा बनवण्यासाठी धडपड करतो. धाबा विजयासाठी शतरक्षण करणारा संघ धाबा वाचवण्यासाठी धडपड करतोय. यामध्ये देखील फटका सजवला. या सर्कलच्या डोक्यावर एक सिंगल वेगानं बनलेला आहे. दुसरीचा प्रयत्न केलेला आहे आणि इथे व्हेरी गुड रनिंग. 2 धाबा इथे कंप्लीट होत आहेत. 2 धाबा ज्या धावफलकावरती ऍड होतील धावसंख्या 9 या धावसंख्येवरती जाताना पाहायला मिळेल. ग्रीन आर्मी बांगरवाडी 9 धाबा आहेत धावफलकावरती. बॅटिंग करायची आहे ग्रीन आर्मी संघाला आणि या धाबा वाचवण्यासाठी क्षेत्ररक्षण करायचं आहे. बिरसा 11 डोंबरवाडी संघाला फटका. स्टेप आउट झालाय प्रवीण. एक टप्पा घेत मात्र चेंडू सीमारेषा क्लिअर करतोय. येथील धावा प्रवीणच्या बॅटमधनं. या बॉलवरती 4. जबरदस्त पहा. लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक मायबाप जे खऱ्या अर्थाने जुळलेले असतील कदाचित म्हणत असतील क्वालिटी का कमी आहे. या गोष्टी टेक्निकली आहेत, टेक्निकल इश्यू आहे. वायफायचा स्पीड कमी झाल्यामुळे थोडीशी क्वालिटी कमी करून ही स्पर्धा लाईव्ह कशी जेणेकरून ठेवण्याचा प्रयत्न ब्रदर्स अगदी HB स्पोर्ट ही वाहिनी करते. त्यांचंही खूप खूप आभार. पहा म्हणजे स्पर्धा तुम्हाला घरबसल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायची आहे तर तिच्यासाठी तुम्हालाही पर्याय शोधावा लागतो. तो पर्याय शोधलेला आहे. 13 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. ओम आलेला आहे. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 2 हाताळ्यासाठी. तेरा धावा. चला मैदानाच्या आतमध्ये ओम तयार आहे. समोर आहे रवी किरण. पहिलाच बॉल रवी किरणचा प्रहार. चेंडू आउट ऑफ पार. हा जातोय सीमा रेषा पार. षटकार. हा ज्यावेळेस तुम्ही थोडेसे चेंडू जर चुकीचे टाकले तर त्याचा फायदा म्हणजे चुकीचा नाहीये तसा चेंडू जर चांगला म्हटला पण गोलंदाजसाठी तो चुकीचा म्हणायला हरकत नाही. कारण फलंदाजापासून जर तुम्ही चेंडू लांब ठेवलात तर कदाचित त्या धावा वाचू शकतील. याच्यासाठी तुम्हाला व्हेरिएशनचा वापर करणं फार महत्वाचं असतं. मी नेहमी म्हणत असतो तुम्हाला एखादा रस्ता जर खराब लागला तर त्या तुम्हाला पर्यायी रस्ता शोधता आलं पाहिजे. यावेळेस हो टप्पा पडल्यानंतर पहा चेंडूला उसळ बिलकुल घेतलेली नाहीये. चेंडू ज्या पद्धतीनं
टप्पा पडल्यानंतर आहे त्याच उंचीने विकेट किपरकडे विसावला डॉट बॉल. 19 धावा ज्या धावफलकावरती आहेत. 39चा पाठलाग जो करायचा आहे. 19 बनल्यात 20 धावेची अजूनही गरज आहे. 10 चेंडू 20 धावा. बॅटची आतमधली कडा विकेट किपर राज खंडवीनं सुरेख झेल कॅरी केलाय. रवी किरणला इथे मात्र माघारी परतावा लागलेला आहे. विकेट फलंदाजी ते झाल्या बाद विकेट आलेली आहे. मैदानाच्या आतमध्ये यावेळेस गुरु दाखल झालेला आहे. धाबा वाचवायच्या आहेत आणि या धाबा वाचवत असताना तुम्हाला कामगिरी ही चांगली करायची आहे. रवी किरण स्टार्ट मात्र जबरदस्त बांगरवाडी क्रिकेट संघाला मिळवून दिलेला आहे. कारण त्याच्या बॅटमधून आपण 2 षटकार पाहिलेले आहेत. म्हणजे आता येथे त्या धावांचा पाठलाग सुरळीत कशा पद्धतीने केला जाणार. गुरु आहे इथे. गुरु फटका हवे शत्रक्षक कुणीच नाहीये आणि 1 टप्पा घेत चेंडू मात्र 4 धावांसाठी निघालाय. आलाय हा चौकार. तेवीस धावा ज्या धावफलकावरती सध्याच्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. पहा ओम अनेक वेळा आपली कामगिरी ओमनं चांगली केलेली आहे. आज थोडंसं स्ट्रगल करतोय. यावेळी देखील समोरच्या दिशेला गॅप शोधा. हो तिथे प्रयत्न भरपूर चांगले केले जातात. 1 सिंगल घेतली जाते. पहा ओलसर मैदान असल्या कारणाने तुम्हाला तुमच्या मनासारखाच होईल असं नाहीये. इथे तुमच्या नशिबाची साथ तुमच्या कर्तृत्वाला देणार का. त्यावेळेस मात्र ज्यावेळेस तुमची मेहनत या सगळ्या गोष्टी तुमच्या कर्तृत्वाला सलाम देतील तेव्हा मात्र तुम्हाला यशापासून कोणी थांबवू शकत नाहीये. स्टेप आउट झाला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. 2 ओव्हरचा खेळ हा संपलेला आहे. धावा धावफलकावरती 24 बनलेले आहेत. 15 धावेची गरज आहे. 6 बॉल 15 धावा. 14 जरी बनल्या तरी सुपर ओव्हर होऊ शकते. 15 या मैदानावरती का बनणार नाहीये. 15 या मैदानावरती का थांबणार नाहीये. बनवण्यासाठी तयार आहे संघ ग्रीन आर्मी बांगरवाडी आणि थांबवण्यासाठी संघ तयार आहे बिरसा 11 डोंबिवली. दोघांमध्ये चुरस लागलेली आहे. परंतु प्रयत्न जो चांगले करेल त्या चांगल्या प्रयत्नांना चांगला यश मिळाल्याशिवाय राहणार नाहीये. यामध्ये यशस्वी कोण होणार. बिरसा 11 डोंबिवली की टीम ग्रीन आर्मी बांगरवाडी. किरण आलेला आहे. समोर आहे गुरु. गुरुकडे देखील भरपूर क्षमता आहे. प्रवीणकडे देखील तेवढीच क्षमता आहे. दोघंही फलंदाज विस्फोटक आहेत. त्यामुळे आता ही विस्फोटकता आपल्या बॅटिंगच्या साह्याने दाखवावी लागणार आहे. चांगला खेळ दाखवावा लागणार आहे. दोन्ही संघाकडे क्षमता तेवढी आहे. गुरु आहे. किरण मेंगाळ तयार. टाळ्यांचा गजर होतोय. इथे करे आता यश इम्पॉर्टंट आहे. पहिला बॉल फटका हवेत. हरेश बॉल खाली आला. इथे किरण मेंगाळने मिळवलेला पहिल्याच बॉलवरती सुयश प्राप्त आलेली ही विकेट. फलंदाज बाद. यावेळेस अशोक मैदानात दाखल झाला. अशोकही हा रिटर्न खेळाडू आहे. त्याच्याही कडे क्षमता आहे. मगाशी जो सामना आपण पाहिला ग्रीन आर्मी बांगरवाडी संघ त्यावेळेस अडचणीत होता. अशोकने देखील तिथे चांगली बॅटिंग दाखवली. यावेळेस गुरुना थोडासा अपयश ठरला. रवी किरण स्टार्ट मात्र चांगला दिलेला आहे. आता जो स्टार्ट मिळालेला आहे त्याचा एंड देखील त्याच पद्धतीने होईल का. तुमची सुरुवात चांगली झाली. तुमचा शेवटही तुम्हाला चांगला करायचा असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला येणाऱ्या मधल्या काळामध्ये प्रयत्न भरपूर करावे लागणार आहेत. तर आपल्याला यश शोधताना सुरुवात आणि शेवट यामधला जो राहिलेला प्रवास त्या प्रवासामध्ये घडलेला भरपूर काही या सगळ्या गोष्टी. अशोक फटका क्लास. फटका जबरदस्त आलेला हा षटकार. तीस धावा बनलेल्या आहेत. 9 धावेची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहे 4 बॉल 9 धावा. 4 बॉल 9 धावा. फार महत्वाचं समीकरण. हा चेंडू इम्पॉर्टंट राहील. याही वेळेस मोठा फटका. अशोकच्या बॅटमधनं लागोपाठचे 2 षटकार. 3 बॉल 3 धावेची गरज. 3 बॉल 3 धावेची आवश्यकता. मैदानाच्या आतमध्ये पहा थोडीशी महागडी गोलंदाजी किरण मेंगाळची होताना पाहायला मिळाली.
कदाचित एखादा षटकार थांबवला असता तर भरपूर काही गोष्टी घडल्या असत्या. प्रेक्षक टाळ्या वाजवत होते बिरसा इलेव्हन डोंबिवली टीमचे. आता ते खाली बसले कारण संघ थोडासा अडचणीत सापडलेला आहे. कदाचित आता या कोड्यामधून सुटायचं असेल तर तुम्हाला षडयंत्राची गोलंदाजी, त्याला साथ, या सगळ्या गोष्टी समाविष्ट कराव्या लागतील. मित्रांनो, आयुष्यामध्ये ज्यावेळेस पर्याय संपले असे लोक म्हणतात ना, तिथून तुम्हाला पर्याय शोधावा लागतो आणि तोच पर्याय यावेळेस शोधलाय. मॅच मध्ये आता 2 बॉल 3 धावेची आवश्यकता. तुम्हाला इतिहास घडवायचा असेल तर जेव्हा लोक तुम्हाला म्हणतील ना की आता तुमचा पर्याय संपलेला आहे, तिथून तुम्ही पर्याय शोधला तर तुम्ही इतिहास घडवू शकता. ही स्वतःवरती आत्मविश्वास ठेवून ही जबाबदारी घ्यावी लागते. 2 बॉल 3 धावेची आवश्यकता. गोलंदाज तयार. इथे यावेळेस काय घडणार? ओ आणि इथे झालेली ही चुकी, आलेला हा चौकार. टफ वन हार्ड लक टीम बिरसा इलेव्हन डोंबिवली आणि अभिनंदन टीम ग्रीन आर्मी बांगरवाडी. विजय संघाचे अभिनंदन, हारलेल्या संघाचं गोडसं कौतुक. नो डाऊट ना अबाउट या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच, ज्याच्या बॅटमध्ये 16 धावा मोक्याच्या क्षणी आल्या, तो अशोक ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. प्रयत्न भरपूर चांगले आपल्याला पाहायला मिळाले, परंतु नशिबाची साथ ही मिळाली नाहीये, त्यामुळे जरूर आपल्याला कुठेतरी स्पर्धेतून बाहेर पडावं लागलं. प्रयत्न भरपूर चांगले. क्रिकेट आहे. ग्रीन आर्मी बांगरवाडी टीमचा अशोक, आपण मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड स्वीकारण्यासाठी आपण या आणि टॉस साठी पण या. टीम जे खंडोबा सिंगापूर आणि ग्रीन आर्मी बांगरवाडी टॉस साठी या. आता नाही, आता बरं सगळं भुरबाबच दिसतील. सेम जर्सी. सर्वप्रथम टॉस संपन्न करूया.